हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा सगळ्यांचं चिटचॅटमध्ये स्वागत. आणि आज आपण एका युथफुल व्यक्तीकडे आलेलो आहोत. बरेचसे स्टुडंट्स ज्यांना ओळखतात ॲज अ टेक्स्टबुक ऑथर म्हणून, पण त्याही पलीकडं काही जण त्यांना क्रिकेटवरती लिहिणारे म्हणून ओळखतात. पण वेगवेगळ्या ओळखी असणारा एक हरहुन्नरी माणूस म्हणजे अतुल कहाते सर. वेलकम अतुल सर. खूप सारे प्रश्न लोकांच्या मनात आहेत, माझ्याही मनात आहेत, पण सुरुवात अगदी आपण बेसिक गोष्टीपासून करूया की तुम्ही लिहायला कधी लागलात आणि लिहायला लागल्यापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास, मग वाया क्रिकेट, स्कोरिंग वगैरे सगळं जे काय आलं हे सगळं ऐकायला आवडेल. माझं लिखाण जे चालू झालं ते साधारण मी 8वी-9वीत असतानाच्या सुमाराला चालू झालं. तर त्यावेळेला मी अर्थातच जे सगळं लहान मुलांना आवडतं तर ते क्रिकेट आवडीचं म्हणून ती सुरुवात केली. आणि जसजसा नंतर अनुभव वाढत गेला, वेगवेगळ्या विषयांमधला रस वाढत गेला, तर तसतसं मग मी आणखीन वेगवेगळ्या विषयांवर लिहायला लागलो. अगदी सुरुवात अशी झाली की त्यावेळेला मला आठवतं की भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये गेलेला होता. साधारण 1984-85चा हा काळ होता. आणि त्यावेळेला मी पूर्वीपासून क्रिकेटची आकडेवारी खूप गोळा करायचो. बरीच लहान मुलं करतात तसं स्क्रॅपबुक्स बनवा, फोटोज चिकटवा, हे सगळे उद्योग खूप करायचो. पण ते करत असताना मला वाटतं त्याच्यात खूप जास्त सिरियसनेस होता. म्हणजे मुलं छंद म्हणून करतात काही वर्ष आणि तो सोडून देतात. तसं माझं न होता मी ते सलग करत राहिलो. आणि त्यावेळेला मग मला असं वाटायला लागलं की याबद्दलची माहिती कुठे जास्त जी छापून येत नाही आहे मराठीमध्ये, तर ती आपण देऊया का, असं म्हणून मग मी वर्तमानपत्रांमध्ये ती द्यायला सुरुवात केली. आणि ती खूपच गाजायला लागली. आणि बऱ्याच लोकांना माहीत होतं की मी लहान मुलगा आहे, कारण माझे बाबा पॅथॉलॉजिस्ट आहेत सोलापूरमध्ये आणि त्यांचं नाव बरंच होतं. तर त्यांचा हा मुलगा आहे आणि हा लहान वयात लिहितो असं म्हणून ती ओळख आणि कुतूहल आणि हे सगळं वाढत गेलं. आणि मग ते लिखाण पसरत गेलं असं मी म्हणेन. आणि त्याच वेळेला मग मी क्रिकेटचं स्कोरिंग चालू केलं. म्हणजे आपण जेव्हा सामना चालू असतो तर त्यावेळेला प्रत्यक्ष त्या धावफलकातल्या बारीक सारीक नोंदी करणं, एखादी विशिष्ट घटना घडली तर त्याच्यामागचा बॅकग्राऊंड सांगणं, तर हे सगळं मी शिकत गेलो. आणि मग मुंबईला 1987 साली मला आठवतं आहे की एक क्रिकेट स्कोरर्स आणि स्टॅटिस्टिशियन्सची एक संघटना स्थापन झाली होती. आणि त्यावेळेला 1987 मी 14 वर्षांचा होतो. तर त्याच्या पहिल्या मीटिंगला मी तिथे गेलो होतो. तर तिथे त्या लोकांनी मला नशिबाने खूप चांगली वागणूक दिली. त्यांनी मला त्यांच्यामध्ये त्या असोसिएशनमध्ये घेतलं आणि मग त्यांच्या जर्नलसाठी मी खूप लिहायला लागलो. आणि ते जर्नल अगदी ते दुर्मिळ होतं की जुनं भारतीय क्रिकेट, ज्याला आपण फर्स्ट क्लास क्रिकेट म्हणतो, तर त्यातली सगळी माहिती की जी कुठेही प्रसिद्ध झालेली नाही किंवा ज्याकडे दुर्लक्ष होतं, अशा प्रकारच्या माहितीवर खरोखर रिसर्च करून ती प्रकाशात आणणं, असं काम मी काही वर्ष केलं. मग तशीच एक आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक असोसिएशन आहे, असोसिएशन ऑफ क्रिकेट स्टॅटिस्टिशियन्स इंग्लंड म्हणून आहे. मग त्याचा मी सदस्य झालो. त्यांच्या जर्नलमध्ये काही काही लेख लिहिले आणि मग तिथून ते खूप तो प्रकार वाढत गेला. मग मी काही वर्ष क्रिकेटचं जे विस्डेन म्हणून जे म्हणतात, म्हणजे क्रिकेटचं बायबल म्हणतात, त्यांना मी काही वर्ष आकडेवारी पुरवत होतो. नंतरच्या काळात ती क्रिक इन्फो आणि काही काही वेबसाईट्स प्रसिद्ध झाल्या, त्यांच्यासाठी मी लिहित होतो. नंतरच्या काळामध्ये कदाचित वयामुळे असेल आणि कदाचित मॅच फिक्सिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे माझा थोडा त्याच्यातला रस कमी झाला आणि बाकीच्या विषयांमध्ये वाढत गेला. आमच्या तरुणाच्या दृष्टीने तुमची जी आयडेंटिटी आहे ती एक टेक्स्टबुक ऑथर म्हणून आहे. आणि तुमच्या आय थिंक जवळपास 25 टेक्स्टबुक्स तरी वेगवेगळ्या विषयावरती आम्हीच मुलं वापरतो, IT क्षेत्रातली म्हणा. तर हे टेक्स्टबुक लिखाणाविषयी ऐकायला आवडेल. याची खरं म्हणजे सुरुवात झाली ती 100% अच्युत गोडबोलेंमुळे. म्हणजे त्यांचं जे गाजलेलं ऑपरेटिंग सिस्टीम्स नावाचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये थोडासा भाग कोणी लिहील का असं ते त्यावेळेला विचारत होते. आणि मला असं वाटतं की ते त्यांना जमत नव्हतं म्हणून अर्थातच ते विचारत नव्हते, पण यातनं आणखीन एखादं कोणी काही लिहू शकेल का असं म्हणून ते विचारायचे. आणि त्यावेळेला मी थोडासा प्रयत्न करून 1-2 पानं फक्त त्या पुस्तकामधली लिहिली. आणि ती खरं म्हणजे साधीच होती, पण त्यांना ती आवडली. आणि त्यानंतर मग ते मला म्हणायला लागले की आपण आणखीन पुढे लिहूयात का. पण त्या दरम्यान मी माझी नोकरी बदलली. मी इंग्लंड, जर्मनी इकडे तिकडे गेलो, त्यामुळे ते सगळं तुटलं. परत आल्यानंतर ते इंटरनेटची त्यावेळेला सुरुवात होती. म्हणजे साधारण 1998-99चा तो काळ होता. आणि इंटरनेटची सुरुवात म्हणजे भारतातली सुरुवात. आणि भारतामध्ये इंटरनेटविषयी त्यावेळेला लोकांना फार माहीत नव्हतं. विशेषतः तांत्रिकदृष्ट्या इंटरनेट चालतं कसं, इंटरनेटमध्ये प्रत्येक पॅकेट एकीकडून दुसरीकडे जातं कसं, किंवा आता ही माहिती सर्वमान्य झालेली असते की वेबसाईट म्हणजे काय, त्याची डोमेन नेम्स कशी असतात. पण यातला सगळा टेक्नॉलॉजीचा जो भाग आहे
तो सोपा करून आपल्याला सांगता येईल का, अशी त्यांच्या डोक्यात कल्पना होती. आणि मग त्यांनी मला विचारलं की हे आपण एकत्र लिहूया का. तर मी अर्थातच खुश झालो. मी म्हटलं आपण प्रयत्न करूया. आणि त्यातला माझा अनुभव असा आहे की त्यांनी आराखडा मांडला, मग मी ते लिहून द्यायचो. असं करत करत म्हणजे ते वेब टेक्नॉलॉजीज म्हणून त्यातलं जे एक पुस्तक तयार झालं, तर एक 700 पानी पुस्तक आहे. ते पुस्तक मी स्वतः माझ्या अंदाजाने 9 ते 10 वेळेला लिहिलेलं असेल. तर याचं कारण असं की मी ते लिहिल्यानंतर ते आणखीन काहीतरी दुरुस्त्या सुचवायचे, हे बदल ते बदल. ते केल्यानंतर ते म्हणायचे आणखीन हे सोपं केलं पाहिजे, इथे हे कमी पडतं आहे. अशी खूप 9-10 वेळेला आयट्रेशन झाली. माझं त्यातलं एकच श्रेय मी असं म्हणेन, बाकीचं सगळं श्रेय त्यांचं आहे. एक श्रेय की मी कंटाळलो नाही. आणि मला वाटतं जो पेशन्स ठेवला त्याचा मला खूप फायदा झाला. कारण एक लिखाण आपण सुरू करून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आणताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे हे मला त्या एकाच अनुभवात कळालं. म्हणजे आधी मी वर्तमानपत्रांमध्ये वगैरे लिहित होतो छोटे लेख आणि हे ते, पण एक पूर्ण डेडिकेटेड पुस्तक फ्रॉम स्टार्ट टू एंड पूर्ण कसं लिहायचं याचा तो मला अगदी म्हणजे लाईव्ह अनुभव मिळाला. तुम्ही टेक्स्टबुकही खूप लिहिली आणि तेवढीच जास्त पुस्तकं मराठीतही लिहिलेली आहेत. तर या दोन्ही लिखाणात काय फरक जाणवतो? म्हणजे टेक्स्टबुक टेक्निकल, स्टुडंट्स ती वाचणार स्पेशली, आणि मराठीत आबालवृद्ध वेगवेगळ्या वर्गातला अगदी खेडेगावापासून ते मुंबईसारख्या ठिकाणापर्यंत. तर या दोन्हीतला फरक काय असतो? दोन्हीमध्ये एक साम्य मी आधी सांगतो, ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं आहे की दोन्ही प्रकारचं लिखाण हे अतिशय सोपं असलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सोपी आहे म्हणून ते उथळ आहे असं अजिबात होता कामा नये. म्हणजे त्याच्यामध्ये डेप्थसुद्धा असली पाहिजे. की आता टेक्स्टबुक आपण म्हटल्यानंतर विद्यार्थ्याला एखादा विषय सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजावून सांगायचा असतो, त्याचा पूर्ण आढावाच नाही तर त्याच्या खोलात जाऊन. पुस्तकं लिहित असताना किंवा लेख लिहित असताना एखादा विषय जरी असेल तरी त्यातले काही किचकट तांत्रिक मुद्दे हे बाजूला ठेवावेच लागतात, कुठलाही विषय असू दे. पण हे करत असताना त्यातले आवश्यक मुद्दे मात्र आणावे लागतात. तर हे आता थोडं भान ठेवणं लिहित गेल्यानंतर आपल्याला आपोआप जमायला लागतं. कधी तो अंदाज चुकू शकतो. म्हणजे मला कधी कोणीतरी म्हणतं की अरे हे अजिबात मला कळलंच नाही, किंवा कोणीतरी म्हणतं कळलं पण खूपच ओव्हर सिम्प्लिफाईड वाटलं, म्हणजे त्याच्यात काही मला काही दम नाही, असं होतं. आणि हे मलाही कधी जाणवतं की आपल्या हातनं झालेलं आहे. पण शक्यतो तसं होऊ नये यासाठीचा प्रयत्न करत राहणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं. अजून एक सगळ्यांना पडणारा प्रश्न असा की एवढे सगळे विषय सुचतात कसे? म्हणजे एका साईडला गुलाम, दुसऱ्या साईडला महामंडीच्या उंबरठ्यावर, तिसऱ्या साईडला स्टीव्ह जॉब्स, त्याच्या साईडला ॲमेझॉन, फेसबुक वगैरे वगैरे वगैरे. ही प्रोसेस कसं आहे, एक तर म्हणजे अच्युत गोडबोलेंबरोबर काम केल्याचा एक महत्त्वाचा फायदा असा की त्यांनी जे जपलं आणि ते जे सातत्याने सांगत असतात त्यांच्या भाषणातून वगैरे की माणसाने आपलं कुतूहल कधीही गमवायला नाही पाहिजे. आणि तो गुण माझ्यामध्ये त्यांनी काही करून भरलेला आहे असं मला वाटतं. ही पहिली गोष्ट. त्यामुळे सातत्याने आपल्या बाजूला काय चाललेलं आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं मला वाटतं, नेहमीच वाटतं. म्हणूनच आता सिरियामध्ये काय चालू आहे, किंवा इराणमध्ये नवीन राष्ट्रपती आले, किंवा आता शेअर बाजार कोसळले, याच्यामागचं नक्की कारण काय आहे, किंवा कुठेतरी एक नवीन एपिडेमिक चालू झालं मोठंच्या मोठं, हे सगळं काय आहे. आणि बरेचदा काय होतं की हे सगळं खुलवून सांगायचा प्रयत्न एकतर कोणी करत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामागे बरेच पॉलिटिकल किंवा राजकीय हेतूसुद्धा असतात ते न सांगण्यामागचे. तर हा सगळा पडदा फाडून, कारण मी काही कोणासाठी काम करत नाही किंवा मला कोणाकडूनही त्याच्यामधनं काही देणं घेणं नाही, तर त्याच्यामागचं सत्य काय आहे हे जाणून घेऊन सांगितलं तर ते वाचकाला खूप आवडतं असं माझ्या हळूहळू लक्षात येत गेलं. म्हणजे उदाहरणार्थ महामंदीची जी 2 पुस्तकं मी लिहिली, तर कितीतरी जणांनी मला असं सांगितलं की ज्याला आपण आय ओपनर म्हणतो, की माझे डोळे खाडकन उघडले. हा विषय मला अजिबात माहीत नव्हता, किंवा लोक नुसतं म्हणतात महामंदी चालू आहे, हे चालू आहे, पण ते कळत नाही. तर हे आता मी कॉन्फिडंटली त्याविषयी सांगू शकतो, समजून घेऊ शकतो. जेनेटिक्सच्या पुस्तकाचं तसंच झालं. म्हणजे जेनेटिक्सच्या पुस्तकाची पण मला खूप खरं फीडबॅक्स आले, पण त्यातला एक मी फेसबुकवर पण शेअर केला होता. तर मला 10वीतल्या एका मुलांनी असं कळवलं की त्यांच्या 10वीच्या सायन्समध्ये तो विषय आहे आणि त्याला मेंडेलनी जे सगळी तत्त्वं मांडलेली होती, त्याला मेंडेलिझम म्हणतात, तर ते अजिबात त्याला काही कळत नव्हतं. आणि त्याच्या पालकांनी त्याला कुठून तरी हे पुस्तक प्रदर्शनातून आणून दिलं, त्याने ते वाचलं, त्याला इतकं आवडलं आणि तो म्हणाला की माझ्या सायन्समधल्या बऱ्याच त्या विषयामधल्या कॉन्सेप्ट्स
क्लिअर होत गेल्या आणि आत्ताच त्याची मला परत मेल आली की त्याला 88% मिळाले. म्हणजे माझ्या याचा आणि त्याचा काही संबंध नाही, पण सांगायचा मुद्दा असा की असं खूप आपल्याला जाणवायला लागतं की लोकांनाही या बाबतीत कुतूहल असतं, पण ते सांगणारं कोणी नसतं. मग तो प्रयत्न आपण का करू नये, आणि कदाचित त्यात आपल्यालाही ते पूर्णपणे समजलं आहे असंही मी काही म्हणत नाही किंवा मानत नाही. कदाचित निम्मच समजलेलं असेल किंवा कदाचित आपल्या समजुती चुकीच्या असतील, पण आपली विचारधारणा एकूण समजा पक्की असेल की आपण कुठल्याही गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे एकदा तुमचं पक्का असेल की एखाद्या घटनेकडे बघायचा दृष्टिकोनात कदाचित थोडं इकडे तिकडे चुकेल, नाही असं नाही, पण तुम्ही फर्म असाल, तुम्ही अगदी तुमचे विचार फर्म असतील आणि मग आजूबाजूच्या सगळ्या घटना तुम्ही समजून घेऊ शकाल, अशा दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं पाहिजे. आणि आणखीन एक शेवटचा मुद्दा म्हणजे मी स्वतः कम्प्युटर्सच्या क्षेत्रामध्ये 17-18 वर्ष काम केल्यामुळे त्यातली सगळी पाळंमुळं खणून काढून ती लोकांसमोर आणणं की हे त्यातले महत्त्वाचे लोक होऊन गेले. आता इंटरनेट साधं चालतं कसं किंवा इंटरनेट आलं कुठून, मोबाईल फोन आला कुठून, सगळे सहजपणे वापरतात, पण त्याच्यामागचं किती रंजक इतिहास आहे हे सगळं सांगितलं पाहिजे, अशा दृष्टिकोनातून ते झालेलं आहे. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांशी एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची, जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला, जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूव्हीजवर. याच्यानंतरच सहज येणारा प्रश्न असा की ही जी प्रोसेस असते ती काय असते, म्हणजे एखादा विषय ठरवणं, तो ठरवल्यापासून ते पुस्तक लोकांपर्यंत पोहोचणं, याच्यामध्ये नक्की तुमचं मग स्टडी असेल, ॲनालिसिस असेल, चिंतन मनन असेल, हे नक्की कसं चालतं? एकूण याच्यामधली प्रोसेस अशी की तुमच्या डोक्यामध्ये एखादा विषय आला की मला वाटतं आपण तो सरळ लिहून काढावा. मुख्य काय होतं बरेचदा की आपण कुठेतरी अडून बसतो की थोडंसं लिहून मी हे कुठल्या प्रकाशकाला दाखवू का, मग तो म्हणेल की नाही त्याच्यात आणखीन तुम्ही हे टाका ते टाका, किंवा प्रकाशक उत्तरच देत नाहीत, किंवा प्रकाशकाची मी ओळख कुठून काढू किंवा हे कुठे छापू. हे सगळं माझ्या मते लांब ठेवा, म्हणजे याच्यात पडायची काही गरज नाही. आपल्या मनात काहीतरी आलं आहे आपल्याला ते शेअर करावं असं वाटतं, लिहून काढा. फार तर काय ते कुठे छापलं जाणार नाही, याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते प्रकाशकाकडे देता तर आता त्याचे पुन्हा वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे प्रकाशक कोण आहे, काही ठिकाणी खूप त्याच्यावर परिश्रम घेऊन त्याच्यावर एडिटोरियल संस्कार केले जातात. काही प्रकाशकांच्या बाबतीत मात्र असं अजिबात होत नाही, तिथे पटकन ते पुस्तक बाहेर काढण्याकडे कल असतो. तर तिथे तुम्हालाच ती जबाबदारी घ्यायला लागते. म्हणजे अगदी त्याच्यात काही चुका आहेत का इथपासून ते जवळपास शुद्ध लेखनापर्यंतच्या चुका, हे सगळं तुमचीच जबाबदारी असते. कारण शेवटी फार तर हो, आणि कोणीतरी त्याचं एक परीक्षण लिहितं की याच्यावर काही फार संपादकीय संस्कार झालेले दिसत नाहीत, पण शेवटी जबाबदारी तुमचीच असते. तर हे सगळं आपण डोक्यात ठेवणं गरजेचं आहे की आपण जे लिहितो तर ते लिहित असताना व्यवस्थित सगळं मांडलेलं आहे का नाही, त्याच्यात कुठे तांत्रिक फॅक्च्युअल अशा कुठल्याही चुका नाहीत ना, आणि एकूण भाषा आणि या सगळ्या दृष्टीने ते व्यवस्थित आहे का नाही. त्यासाठी तुम्हाला बरीच आयट्रेशन्स घ्यावी लागली तर ती घ्यावीत. म्हणजे मी माझी स्वतःची ही अशी चूक सांगेन की सुरुवातीला मला ती पटकन द्यायची खूप घाई असायची, आणि म्हणजे काही पुस्तकांच्या बाबतीत मी ते भरकन लिहून दिलेलं, आणि मग नंतर मला जाणवलं की अरे हे टाकायला पाहिजे ते टाकायला पाहिजे, म्हणून मग मी ते पुन्हा त्यांना म्हटलं थांबा. असं झालेलं 1-2 पुस्तकांच्या बाबतीत. आता मात्र मी तशी घाई करत नाही. एखादा विषय खूप प्रचंड घाईचा असेल तर मी त्यांना सांगतो. म्हणजे आता महामंदीचं जे पुस्तक होतं तसं दिसत होतं की आता काहीतरी घडणार आहे, मी त्यांना सांगितलं हे पुस्तक या महिन्यात आलं पाहिजे, कारण त्यात नाहीतर अदरवाईज इट विल बी टू लेट. तसं जेव्हा घडणार नसतं, आता उदाहरणार्थ जेनेटिक्स, तो विषय आता चालणार आहे पुढची 20-25-100 वर्ष, तर तशा पुस्तकांच्या बाबतीत मी काही घाई करत नाही. तर तिथे शक्य तितकी जास्तीत जास्त पुस्तकं त्या विषयावरची घ्यावीत, वाचावीत, त्या विषयाशी संबंधित असलेले कुठले लोक असतील त्यांच्याशी बोलावं, आपल्याला एखादी तांत्रिक गोष्ट समजत नसेल समजून घ्यावी,
आणि शक्य तितकं ते सोपं करत जावं, रीच करत जावं. पुन्हा पुन्हा त्याच्यावर जितकी आयट्रेशन्स तुम्ही कराल तितकं शेवटी ते एंड प्रॉडक्ट चांगलं होतं. हा नक्कीच माझाही आता अनुभव आहे. आणि याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं असं की तुमचे त्याच्यामधले परिश्रम लोकांना दिसले पाहिजेत. एक टीका हे मला माहिती आहे लोकांची अशी होते, विशेषतः माहितीपर जी पुस्तकं असतात की हे सगळं इंटरनेटवर आहे किंवा हे विकिपीडियामध्ये आहे. मला माहिती आहे माझ्या मागे हे काही लोक असं बोलतसुद्धा असतील, पण म्हणजे आपली समजा आपल्याला खात्री आहे की हे तुम्ही 20, 25, 50, 100 काही वेळेला सोर्सेसमधनं घेतलेली माहिती ती खूप प्रोसेस केलेली आहे, सगळ्यांचे लिंक्स लावलेले आहेत आणि त्याच्या सगळ्यावर शेवटी तुमचे परिश्रम आहे, तुमचं भाष्य आहे. असं असेल तर कोण काय म्हणतं याची काळजी करायची गरज नसते. म्हणजे मी म्हणून लोकांना म्हणतो की कुठनं घेतलं हेही मला सांगा. तुम्ही म्हणताय की हे विकिपीडियामधनं घेतलं तर त्याची लिंक पण मला पाठवा. तर असा आत्मविश्वास तुम्हाला असेल तर माझ्या मते कुठे काही अडत नाही. इंटरनेटवरचे संदर्भसुद्धा जरूर घ्यावेत. विकिपीडियामधलं सुद्धा मी घेतो कधी कधी, पण ते फक्त सनावळी किंवा अशा गोष्टी चेक करण्यासाठी किंवा एखादा किस्सा आपल्याकडे नसतो, म्हणजे 20 पुस्तकात आलाच नाही कुठे आणि तो तिथे असेल तर तो मी जरूर घेतो आणि ते ॲक्नॉलेजसुद्धा करतो. पण सांगायचा मुद्दा असा की जितके जास्त सोर्सेस तुम्ही रेफर कराल माहितीपर पुस्तकांसाठी तितकं चांगलं. आणि पटकन काळाच्या ओघात ते आउटडेट होणार नाही याचीही काळजी थोडीशी घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामधली भाष्य तुमची आत्ता आलं आणि लगेच 1 वर्षभरात ते खोटं ठरलं, आउटडेट झालं, अशा प्रकारचं ते पुस्तक होऊ नये अशीही काळजी आपण घेतली पाहिजे. पुस्तकांविषयी पण खूप बोललो. तुमची बाकीची जी 2 अंग प्रामुख्याने आहेत ती म्हणजे एक वक्ता आणि एक शिक्षक, ह्याच्याबद्दल थोडक्यात तुमचे अनुभव किंवा काय सांगावं असं वाटतं ते? दोन्ही मला वाटतं हे लिखाणातनंच आलेली आहेत. याचं कारण असं की माणसाला एकदा आपण जे काय करतो ते लोकांबरोबर शेअर करावं अशी भावना निर्माण झाली की तो माणूस आपोआपच माझ्यामध्ये चांगला लेखक, मी चांगला असं मी म्हणत नाही, तो माणूस चांगला लेखक, वक्ता किंवा शिक्षक होऊ शकतो. मुक्ता मनोहर तुम्हाला माहीत असतील, त्यांनी मला एकदा खूप छान सांगितलं की ज्या अर्थी तू लिहितोस त्या अर्थी तू आपोआपच टीचर आहेस. आणि हे मला पटलं, कारण तुम्ही नसाल ते शिक्षक तर तुम्ही लिहिणार कुठून? म्हणजे सांगणं एक बाब झाली, लिहिणं एक बाब झाली, पण शेवटी तुम्ही तेच करताय. तर बोलत असताना सुद्धा मला वाटतं या गोष्टींची आपण काळजी घेतली की आपलं बोलणं हे सहज असलं पाहिजे, सोपं असलं पाहिजे, मनातून खरंच आलेलं असलं पाहिजे, अजिबात त्याच्यामध्ये शक्यतो कृत्रिमता नको. आणि तुमचे पुन्हा विचार, तुमची मांडणी जशी लिखाणात असते तशीच स्पष्टपणे बोलण्यातनं आली तर लोकांना ते आवडायला लागतं. मी खरं म्हणजे अतिशय प्रचंड भित्रा, म्हणजे वक्तृत्व वगैरे बाबतीत मी अजिबात कधीही काहीही केलेलं नाही. शाळेत मी कुठल्या नाटकांमध्ये कामं केलेली नाहीत, कधीही स्टेजवर जाऊन भाषणं दिलेली नाहीत. त्यामुळे माझ्या कितीतरी मित्रांना आता भयंकर आश्चर्य वाटतं. म्हणजे माझे शाळेतले मित्र आहेत तर ते म्हणतात की आता तू 500 लोकांसमोर जाणार, तू कसा बोलणार, म्हणजे असं ते म्हणायचे सुरुवातीला. आणि आता ते म्हणतात की अरे हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. पण मला वाटतं ते लिखाणातनं आपोआपच झालं. म्हणजे मला लिहिताना भीती वाटत नाही तर तिथे बोलताना कशाला भीती वाटावी, असं ते कदाचित झालं असावं. शिकवण्याच्या बाबतीत सुद्धा पुन्हा तेच आहे की पुस्तकं लिहिता लिहिता एखादा विषय सोपा आपल्याला करून सांगणं शक्य आहे असं वाटलं, काही विषयांच्या बाबतीतच होऊ शकतं, तर तो विषय आपण इतरांसमोर कसा मांडू शकतो अशा परिश्रमातनं ते झालेलं आहे. आणि तसं करत असताना मग पुन्हा विद्यार्थ्यांना शक्यतो त्या क्लासरूमच्या बाहेर गेल्यानंतर काही वाचायलाच लागू नये त्या विषयाच्या बाबतीत, अशा प्रकारे आपण शिकवू शकतो का. म्हणजे तिथे पुन्हा त्याच विषयाचं एक कुठलं तरी पुस्तक घ्यायचं आणि त्यातलं पटपट वाचून दाखवायचं असं न करता आपणच 10, 12, 15 ती काय जी पुस्तकं असतील त्याचं सगळं सार काढून मुलांना सांगितलं तर त्यांना तो विषय इतका अपील होतो आणि इतकं त्यांना छान समजायला लागतं की आपोआपच ते त्याच्यात रस घ्यायला लागतात. आणि मग उलट तेच विचारतात की आपण न सांगतं की आणखीन याच्यावर मी काय वाचू, ह्याचा मी नक्की वापर कुठे करू, असं ते व्हायला लागतं असं मला वाटतं. आता एक शेवटचा प्रश्न, वेळेची लिमिट आपल्याला आहे की तुम्हाला लोक जे होतं ते IT एक्सपर्ट म्हणून ओळखतात बेसिकली, जे सगळ्यांना परिचित जो चेहरा आहे. सो फायनल तुमची कॉमेंट आत्ताचा एकूण जो ITची सिच्युएशन आहे, थोडं रिसेशन आणि हे सगळं जे आहे, तुमची कॉमेंट? सध्याची परिस्थिती थोडीशी अवघड आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जे सगळं इकॉनॉमिक क्रायसिस जो चालू आहे आणि फेडरल रिझर्व्हने आत्ता जे केलं आहे आणि जे करायची शक्यता आहे त्यातनं काय होईल हे काहीही म्हणजे कोणालाच खरं म्हणजे सांगता येत नाही. म्हणजे मोठे मोठे जगातले जे आर्थिक भाष्यकार आहेत त्यांनाही या बाबतीत काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की ITची ग्रोथ ही चालू राहील, पण त्याच्यात 2-3 गोष्टी लोकांना करायला लागतील.
पहिली गोष्ट म्हणजे जी सातत्याने ही जी वाढ आहे 15%, 20% आणि म्हणून पगारांमध्ये पण लोकांना 10%, 15%, 20% वाढ पाहिजे, हे थोडंसं कुठेतरी आता त्याच्यावर अंकुश येणार आहे. म्हणजे आमची पिढी मी म्हणेन नशीबवान पिढी होती की जी त्यातनं तरुण गेली, पण आता इथून पुढे कदाचित तसं होणार नाही, त्याची एक सवय करून घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे आपण नुसतंच हे जे सर्व्हिसेसचं जे बॉडी शॉपिंगचं मॉडेल आहे हे किती वर्ष चालवणार, भारतात असू दे अमेरिकेत असू दे. मी ते सांगतील ते काम नुसतं इथे घ्यायचं आणि करायचं. आम्ही तेच केलेलं. म्हणजे मी काही कोणी प्रचंड काहीतरी वेगळं करून उपदेश करतो असं अजिबात नाही. मी माझ्या IT करिअरमध्ये तेच केलेलं आहे. पण हे बदलून लोक कधी करणार दुसरं, असा एक मोठा प्रश्न आहे. कारण ते नाही केलं तर सध्याचा मुख्य प्रश्न किंवा सध्याची मुख्य अडचण काय आहे की आपलं जे सगळं रेव्हेन्यू किंवा आपल्याला जे उत्पन्न मिळतं IT तर ते रिसोर्स बेस्ड आहे. तुमच्याकडे 10 माणसं असतील तर 10 गुणिले इतके डॉलर्स तुम्हाला मिळतील. ते 10च्या ऐवजी 15 झाले तर इतके वाढून मिळतील, 10चे 5 झाले तर तेवढे कमी होतील. हे बदलून तुमच्याकडे 5 माणसं असू देत नाहीतर 50 असू देत, तुम्हाला रेव्हेन्यू मिळतच राहील. अशा प्रकारचं काम आपल्याकडे होणं अवघड आहे. म्हणजे ज्याला सातत्याने मोठे मोठे लोक ज्याला प्रॉडक्ट्स आपल्याकडे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं म्हणतात. आता उदाहरणार्थ गुगलसारख्या कंपनीला किंवा ॲपलसारख्या कंपनीला काही काळजी नाही आहे पुढची 5-10 वर्ष तरी. म्हणजे आयफोन विकले जाणारच आहेत, नवीन त्याच्या आवृत्त्या येणारच आहेत, त्यांच्याकडे किती लोक त्याच्यावर काम करतात हा दुय्यम मुद्दा आहे. पण आपल्याकडे ते रिसोर्स बेस सगळं मॉडेल असल्यामुळे ती सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि तिसरी याच्यामधली आणखीन एक अडचण असू शकते की अनेक ईस्ट युरोपियन देश आणि त्याचबरोबर चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशासारखे देश, या सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे असा प्रश्न काही वर्षांनी समजा आला की आत्ता लोक म्हणतात की नाही आपल्या इतके इंजिनियर्स तिकडे नाही आहेत किंवा आपल्याकडे जेवढ्या लोकांना इंग्लिश येतं तितक्या लोकांना येत नाही. पण हा माझ्या मते तात्पुरता मुद्दा आहे. एक 5-10 वर्षात चित्र बदलू शकतं आणि त्यावेळेला काय आपण करणार आहोत हे याचा विचार झाला पाहिजे. तर त्यामुळे वाईटात वाईट परिस्थिती काय होऊ शकते तर मला वाटतं की जसे इतर क्षेत्रांमध्ये झाले तर सिव्हिल, मेकॅनिकल, प्रोडक्शन या ज्या सगळ्या ब्रांचेस असतात, लोकांना माहीत असतं की तिथे स्टॅबिलिटी आहे. कदाचित IT मध्ये कमी पगार असतील पण लाँग टर्म तुम्ही बरंच त्याच्यात करिअर करू शकता आणि प्रेडिक्टेबिलिटी आहे. तसं ITचं होईल की त्यातलं ग्लॅमर सो कॉल्ड जे आहे ते ग्लॅमर कदाचित कमी होईल, कदाचित संपेल आणि ती मेन स्ट्रीम इंडस्ट्रीसारखी होईल. पण हा जो थोडासा विचित्रपणा चालू होता की कुठलेही मेकॅनिकल इंजिनियर असू दे नाहीतर IIT मधनं कशा तरी BTechला असू दे किंवा IIM आलेला आहे आणि तो शेवटी पुन्हा कोडिंग करतो, हे चित्र थोडंसं बदलेल आणि ते यांनी बदललं तर चांगलंच आहे असं आपण म्हणू शकतो. आज अगदी खूप छान गप्पा रंगवता आल्या, खूप वेगळे विषय उलगडता आले आणि तुमच्याविषयी जे कुतूहल आहे कॉमन मॅनला त्यातले बरेचसे पॉईंट्स आता त्यांना कळाले असतील असं मला वाटतं. ही वेळ दिल्याबद्दल तुमचे चॅनल B तर्फे आणि तमाम कोल्हापुरांकरते खूप खूप आभार. थँक्यू. प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची. म्हणूनच चॅनल B सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित प्रसिद्ध हस्तरेषा तज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा. हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल B च्या कार्यालयाकडे पाठवा. करवीर नगर वाचन मंदिर या संस्थेचा इतिहासही अत्यंत रोचक आणि अपरिचित असा आहे. इतिहास प्रसिद्ध करवीर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज तिसरे उर्फ बाबा महाराज यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी म्हणजे आत्ताचं करवीर नगर वाचनालय या संस्थेची स्थापना दिनांक 18 जून 1850 रोजी त्यावेळचे पॉलिटिकल सुप्रिटेंडंट कर्नल अँडरसन यांनी केली. त्यावेळी संस्थेचे मात्र 17 वर्गणीदार होते आणि संस्थेकडे 442 पुस्तकं होती. या कालावधीत लायब्ररीची जागाही सतत बदलत राहिली. 1881 साली मात्र लायब्ररीचं स्वतःच्या इमारतीत स्थलांतर झालं. यानंतरही लायब्ररीत अनेक बदल, जागा विस्तार इत्यादी होत राहिले. या लायब्ररीत स्वामी विवेकानंद यांनी भेट दिल्याची पण नोंद आहे. शिवाय नामदार गोखले यांची व्याख्यानही या कालावधीत येथेच झाली होती. 1917 साली संस्थेचा इतिहास प्रसिद्ध करण्यात आला तर 1925 साली संस्थेचं नाव बदलून ते कोल्हापूर जनरल लायब्ररी असं करण्यात आलं. कॅटलॉग पद्धत ही सुरू झाली.
1932 साली महाराष्ट्र साहित्य संमेलन या लायब्ररीद्वारे भरवण्यात आलं. ते ऐतिहासिक स्वरूपाचं ठरलं. 19 जानेवारी 1934ला संस्थेचं आत्ताचं नामानिधान अर्थात करवीर नगर वाचन मंदिर प्राप्त झालं. यानंतरच्या काळात सरकारी धोरणातील बदलाप्रमाणे संस्थेतही अनेक बदल होत गेले. यामध्ये ग्रंथ मोतद्दार, फिरती वाचनालय इत्यादींचा समावेश होता. यामध्ये विविध नेते व साहित्यिक यांच्या तैलचित्रांचं अनावरण, गोखले सभागृहाची निर्मिती इत्यादी गोष्टी देखील समाविष्ट होत्या. वसंत व्याख्यानमाला, महात्मा फुले व्याख्यानमाला, खाडीलकर व्याख्यानमाला इत्यादींचं आयोजनही केलं गेलं. यानंतरच्या काळातही अनेक छोटे मोठे उपक्रम राबवले गेल्याचं समजतं. 1965च्या दरम्यान वाढीव इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. यानंतरच्या काळात देखील कालानुरूप होणाऱ्या बदलांना सामोरे जात संस्था प्रगती करत राहिली. आज 50शीत असणारे बरेचसे कोल्हापूरकर या अवार्चिन इतिहासाचे साक्षीदार राहिलेले आहेत. महत्वाची बाब म्हणजे संस्थेच्या 125व्या वर्षावेळी संस्थेचं गौरवगीत जगदीश खेबुडकर तर संस्थेसंबंधीचं अन्य एक गीत डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांनी रचलं होतं. गेल्या 150 वर्षात अनेक मान्यवरांनी संस्थेला भेट दिलेली आहे. त्यांचे अभिप्राय आजही अभिप्राय वहीत सापडतात. यामध्ये अगदी स्वामी विवेकानंद यांच्यापासून ते अलीकडच्या काळात होऊन गेलेले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी इत्यादींचा देखील समावेश आहे. संस्थेचे अनेक साहित्यिकांशी जिव्हाळ्याचे नातेसंबंध होते. या सर्व कालावधीत राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, शिवाय प्राध्यापक बाळाजी मोडक, विजापूरकर, R.N. आपटे, भास्करराव जाधव, नासी फडके, अण्णासाहेब लठ्ठे, विस खांडेकर, आर्टिस्ट धुरंधर, श्री लोखंडे, माधवराव पटवर्धन आदी लोकांनी संस्थेच्या वाढीस हातभार लावला. म्हणूनच कोल्हापूरच्या इतिहासात करवीर नगर वाचनालय हे एक मानाचं पान आहे. हाय, आपला भारत देश हे कित्येक जणांसाठी ना अजूनही एक कोड आहे. असंख्य भाषा, असंख्य प्रदेश आणि तरीसुद्धा आपली असणारी विविधतेतली एकता. हे असं का आहे याची कारणं आपल्या इतिहासात दडलेली आहेत आणि त्यामुळंच आज आपण अजूनही एक भारत देश म्हणून टिकून आहोत. म्हणूनच प्रत्येकाला निदान आपला देश, त्याचा इतिहास थोडा तरी माहीत हवा आणि त्यातही माहीत हवा तो आपला मॉडर्न इतिहास, अर्थातच स्वातंत्र्यानंतरचा. स्वातंत्र्यापर्यंतच्या गोष्टी तर आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात 100% शिकतो, आपल्याला हव्या असल्या तरी किंवा नको असल्या तरी. पण त्यानंतरचं काय तेही आपल्याला माहीत हवंच. ते सांगणारी 2 पुस्तकं आहेत. अर्थात ही 2 थोडी मोठी आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, पण जेव्हा आपण इंग्लिश वाचायला जाऊ त्यानंतर ही पुस्तकं वाचायलाच हवीत. यातलं पहिलं पुस्तक आहे गुरुचरण दासचं इंडिया अनबाउंड. गुरुचरण दास हा अमेरिकेतल्या हार्वर्डमध्ये शिकलेला माणूस. प्रॉक्टर अँड गॅम्बल नावाच्या मल्टीनॅशनल कंपनीचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आजकाल आपली जी प्रॉडक्ट्स आहेत त्यातली बरीचशी प्रॉडक्ट ही आहे प्रॉक्टर अँड गॅम्बलचे. त्याचे ते CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते. अर्थात माणूस मोठा, पण त्या माणसानं सुद्धा आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ लिहायचा ध्यास घेतला आणि त्यानं लिहिलेली भारताची हिस्ट्री म्हणजे इंडिया अनबाउंड. याचं वैशिष्ट्य असं की ते एक प्रकारे त्यांचं आत्मचरित्र पण आहे. ते स्वतः फाळणीच्या आधी जन्मले, फाळणीत भारतात आले आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि सायमल्टेनियसली त्यांनी घेतलेले अनुभव हे सगळं या इंडिया अनबाउंडमध्ये येतं. आजचा आधुनिक भारत कसा घडला याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुरुचरण दास आणि त्यांचं इंडिया अनबाउंड हे पुस्तक. त्या पुस्तकात कधी ते 8000 वर्ष पाठीमागे जातात किंवा कधी आजचा त्यांचा अनुभव सांगतात. कधी ते बाजारात जातात तर कधी मल्टीनॅशनल कंपनीच्या आत शिरून तिथली व्यवस्था आपल्याला सांगतात. हे खूप वेगळा आणि एक भन्नाट प्रवास म्हणजे हे पुस्तक आहे. अर्थात असंच एक दुसरं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे इंडिया आफ्टर गांधी. हा अधिकृतपणे आपण एक प्रकारे म्हणू शकतो की हा भारताचा, आधुनिक भारताचा आधुनिक इतिहास आहे. रामचंद्र गुहांसारख्या मोठ्या स्कॉलरनं त्यांचं आयुष्य फक्त आणि फक्त या एकाच पुस्तकाकरता खर्ची केलं आणि त्यानंतर असंख्य संदर्भ घेऊन, असंख्य लोकांच्या भेटी घेऊन त्यांनी लिहिलेला भारताचा इतिहास म्हणजे इंडिया आफ्टर गांधी. याला आधुनिक भारताचा बायबल असंच आज म्हटलं जातं. हे पुस्तक सुद्धा खूप मोठं आहे आणि खूप वैशिष्ट्यपूर्ण सुद्धा आहे. इतिहास म्हणजे आपण सहसा राजकारण, समाजकारण असंच बघतो, पण या पुस्तकात सिनेमाचा इतिहास आहे, या पुस्तकात कलेचा इतिहास आहे, सगळं काही आहे. म्हणूनच
जर का आपला देश अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल, नव्या जगात नव्या दिमाखात पाऊल टाकायचं असेल, ग्लोबलायझेशन म्हणजे नक्की काय झालं, 91 साली जो चेंज आला तो नक्की काय होता, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर इंडिया अनबाउंड आणि इंडिया आफ्टर गांधी या 2 पुस्तकांना हात घालायलाच हवा.